अनिकेत चव्हाण एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मंदार गुरव, एका बाजूला आपण पाहतोय सिद्धेश महाडिक इन ॲक्शन आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मयुरेश भवर इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरला आहे. सेकंड सेमीफायनलची मॅच, काळ्या चौकीच्या बंड्या एका बाजूला आहे आणि काळ्या चौकीचा अंड्या एका बाजूला आहे. व्ही एस स्पोर्ट्स आयोजित मान्सून बिग बॅश 2024 पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा. आता पिंट्या कोणाला पाठिंबा देणार याकडे देखील लक्ष लागलंय. Yes, let's play game on. Here it's begin. Second semi-final of the tournament. रोहन राणे आणि त्याच्या समवेत मंदार गुरव. हो, पहिलाच बॉल स्टिअर केलाय, खेळून काढलाय, अगदी ढकललाय बॉल. अनिकेत चव्हाण कोणतीही चूक करणार नाहीये. डायरेक्ट थ्रो आल्या आल्या पहिल्याच बॉलवर धावबाच्या स्वरूपात रोहन राणेची खेळी येते संपुष्टात. विकेट. अनिकेत चव्हाण पहा, ज्या गोलंदाजाने बॉल हाताळला, त्या गोलंदाजाने बॉल अडवला, त्या गोलंदाजाने धावबाद देखील केलं. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. थोडीशी चूक त्या ठिकाणी झाली. धाव घेण्याचा प्रयत्न, यस यस नो नोचा कॉल. शेवटच्या क्षणाला मंदारने नकार दिला आणि त्याच्या अगोदरच रोहन राणे क्रीज मध्ये पोहोचणार त्या अगोदरच बरोबर थ्रो अनिकेत चव्हाणचा जाऊन यष्ट्यांवर आदळला आणि म्हणूनच ठीक आहे, रोहन राणे बाद. विकेट. नवीन बॅटर आहेत आदित्य गुरव. 6 षटकांचा हा सामना. एका बाजूला आपण पाहतोय मुंबईचा रतादिश आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जिजामाता 11 म्हणजेच मुकुंद गावडे एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अविनाश मिडबावकर. पुढचा बॉल आल्याला बिग हिट. आदित्य गुरवच्या बॅट मधून रुबाबदार फटका येतोय. षटकार पहिल्याच बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळाला. आदित्य गुरव असं वाटतंय की डगआउट मधूनच सेट होऊन आलेत. ऍक्शन रिप्ले. आकू टप्प्याचा बॉल, त्याला फक्त पूल केलं आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. यस, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. पहिल्याच मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय शैलेश पांचाळ यांनी. केतन कप मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. मंदार गुरव, थोडीशी चूक पाहायला मिळाली यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. थ्रो करायचा होता कारण महत्वाची विकेट आहे, त्यांना देखील ठाऊक होतं, पण त्यांनी सांगितलं की बॅकअप कोण नव्हता त्या ठिकाणी, म्हणूनच की कमी थ्रो केला नाहीये असंच यष्टी रक्षकाने सांगितलं. पण या क्रुशियल मुवमेंटला थ्रो करणं गरजेचं आहे. मंदार गुरव, काळ्या चौकीचा बंड्या इन ॲक्शन. सगळ्यांच्या नजरा बंड्यावर आहेत. ओहो, मोठा फटका खेळायचा होता. चांगला बॉल अनिकेतने हाताळलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पहिल्या सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूने फलंदाजी करत असताना 21 धावा ठोकल्या, 1 विकेट देखील पटकावली, शैलेश पांचाळ ठरतायत मॅन ऑफ द मॅच. जातोय चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. सेकंड सेमीफायनल रंगतदार अवस्थेमध्ये. ओहो, यावेळेला जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने ढकललंय बॉलला. क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलपर्यंत पोहोचतील देखील. 1 धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 8 या आकड्यावर. समीरजी निर्मळे यांचा संघ फायनलमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन समीरजी, फायनलच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओहो, प्रचंड वेगावरती स्वार होऊन बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 9. 1 गडी बाद. टीम जिजामाता 11.
दर्शील. हो, दर्शीलचा पहिला बॉल, प्रचंड वेग, बॅकफूटवरती येऊन मोठा फटका खेळायचा होता. मंदार यांना फटका फसलाय. एक धाव जरूर त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 10 या आकड्यावर. हो, यावेळेला क्लीन बोल्ड, मागच्या दाराने दांडी उलवली आहे आणि फलंदाज माघारी परतलाय. विकेट. व्ही स्पोर्ट्स आयोजित मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्वराज फाउंडेशनचे संस्थापक माननीय श्री उदयजी पवार साहेब, आपलं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे शिवसेना उपशाखा प्रमुख 205 माननीय श्री नितीनजी विचारे साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे समाजसेवक माननीय श्री महेंद्र सातपुते साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. जातोय मॅचच्या दिशेने. आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. आदित्य गुरवची खेळी संपुष्टात. नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. रिजवान खान 2 गडी माघारी परतले टीम जिजामाता 11 या संघाचे. आता मात्र मंदार गुरवला संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन फलंदाजी करावी लागेल, कारण महत्वाची लढत आहे. हा महत्वाचा सामना आहे. सेकंड सेमीफायनल आहे. सेकंड सेमीफायनल मध्ये विजय मिळवायचा आहे, फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे आणि म्हणूनच की काय मंदार गुरवला या मॅच मध्ये फलंदाजी करावी लागेल. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय माननीय श्री महेशजी सुर्वे साहेब समाजसेवक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. मान्सून बिग बॅश या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक हार्दिक स्वागत. रिजवान खान डावखुरा फलंदाज मैदानामध्ये आलाय मंदारला साथ देण्यासाठी. प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती झालेत. 2 गडी माघारी परतलेत. नेक्स्ट बॉल. ओ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवले त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलवरती. एक धाव घेतली जाईल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 11 या आकड्यावर. नेल्सन आकडा 11 धावा धावफलकावरती झालेत. 2 गडी माघारी परतलेत. सेमीफायनलची मॅच आहे. फायनलमध्ये जर आपण पाहिलं तर टीम सक्षम 11 हा संघ दाखल झालाय. या सामन्यामधून आणखीन एक संघ असेल जो या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. कोणता संघ असणार आहे जो या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल? मान्सून बिग बॅश 2024. ओहो, मंदारसाठी प्रचंड वेग, वेगावरती स्वार होऊन दर्शील गोलंदाजी करतोय. मंदार गुरव बंड्यासारखा ताकदवार विस्फोटक फलंदाज आपल्या समोर उभा आहे, ते देखील त्याला ठाऊक आहे. आणि त्याच्या समोर कोणत्या पद्धतीचे चेंडू हाताळायचे त्याचा अभ्यास मात्र नक्कीच दर्शीलने देखील केला असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हो, यावेळेला प्रचंड वेग, ब्लॉक होल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय दर्शील यांनी. पहा, विविधतेने नटलेली गोलंदाजी टाकण्याची क्षमता असणारा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. पहा, या आधीचा बॉल बाउन्सर या ठिकाणी हाताळला, त्यानंतरचा बॉल मात्र ब्लॉक होल पाहायला मिळाला. गुड लेंथवरचे हे चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतोय दर्शील मंदार गुरवच्या समोर. हो, यावेळेला लो फुल टॉस, ज्याप्रमाणे पिंट्याने सांगितलं हा बॉल जाणार मैदानाच्या बाहेर आणि तेच घडलंय. मंदारच्या बॅटमधून आलाय सिक्सर आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 17 या आकड्यावर. पिंट्या बोलला 6 आणि 6 आला देखील. मंदार गुरव्याचे चाहते आहेत पिंट्या. आज मात्र समालोचन कक्षामध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हे क्रिकेटचे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी मैदानामध्ये का होईना पण युट्यूबद्वारे देखील आमच्या समवेत जुळलेत. मग युवराज सिंग चौहान हे देखील नाव घेतलं जाईल, भाई गवस हे देखील नाव घेतलं जाईल, कारण आज मैदानामध्ये अनुपस्थिती जरूर आहेत पण युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 17 धावा धावफलकावरती झाले. 2 गडी बाद. टीम जिजामाता 11 बंड्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय अनिकेत चव्हाणकडे चेंडू सुपूर्त केलाय. आणि विशेष बाब म्हणजे या सेमीफायनलच्या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला अनिल उगले देखील पाहायला मिळत आहेत. म्हणजेच अविनाश मिडबावकर यांनी सेमीफायनलच्या मॅच मध्ये एक हुकमी एक्का म्हणून अनिल उगले यांना आपल्या संघामध्ये दाखल करून घेतले सेमीफायनलच्या मॅच मध्ये.
कारण कालपासून आम्ही पाहतोय, आज सकाळी देखील पाहिलं अनिल उगले जेव्हा मात्र आपले खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत, त्या बाउंड्री लाईनवरती जाऊन सातत्याने आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देताना पाहायला मिळालेत, पण सेमीफायनलच्या मॅचमध्ये स्वतः मैदानामध्ये उतरलेत. हो, रिजवान प्रचंड वेग. अनिकेतचा हा बॉल, पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन्स मिळतील 2. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 19 या आकड्यावर. हो, रिजवानसाठी पुढचा बॉल. समोर फटका खेळलाय जरूर रिजवानने, अडवलंय त्या बॉलला. त्या ठिकाणी पहा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. संकेत त्या ठिकाणी होते, त्याने अगदी चांगली फिल्डिंग केली. 1 धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. हो, यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये आहे बॉल. उंची जास्त आहे, लांबी कमी पडली. आदित्य जज करतोय बॉलला. सोपा झेल. मंदार गुरवला आपल्या जाळ्यामध्ये बरोबर पकडलं अंड्याने आणि बंड्याची विकेट पटकावली. फलंदाज बाद. विकेट गरज होती संघाला, तीच विकेट मात्र अंड्याने मिळवून दिली आहे. ॲक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकतो. महत्त्वाचा विकेट पटकावला अंड्या यांनी. बंड्याचा ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता, थोडेसे शफल झाले आणि मोठा फटका जर आपण पाहिलं तर उंची जास्त गाठली, लांबी कमी पडली आणि बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय आणि म्हणूनच की काय मंदार गुरव यांची विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयुरेश भवर. आता मात्र फलंदाजी करावी लागेल, ताकदीचा वापर करावे लागतील. या मॅचमध्ये मोठमोठे फटके खेळावे लागतील मयुरेश भवर यांना. याच मैदानामध्ये कित्येक दिवस प्रॅक्टिस सराव देखील केला या सर्वच खेळाडूंनी. आज मात्र त्याचीच परीक्षा आपण पाहायला मिळते मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेमध्ये. फलंदाजीसाठी मयुरेश भवर. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 20. 3 गडी बाद. टीम जिजामाता 11. हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॉल जर आपण पाहिलं तर पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला आहे आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 20 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 3चा खेळ मार्गस्थ आहे. 6 षटकांचा हा सामना. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट मान्सून बिग बॅश 2024. हो, यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर जरूर केला होता. बॉल शेवटच्या क्षणाला सोडून दिलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतात आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धावसंख्या आता जाऊन पोचेल धावफलकावरती 21 या आकड्यावर. हो, यावेळेला देखील पहा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न मयुरेशांनी केला जरूर. बॅकफ्रंट पॉईंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. रन मिळेल 1 आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 22 या आकड्यावर. हो, यावेळेला लो फुल टॉस बॉल. फटका खेळलाय कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 गडी माघारी परतले जिजामाता 11 संघाचे. 23 धावा धावफलकावरती झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 23 धावा धावफलकावरती झाल्यात. हो, मयुरेश भवर. मोठा फटका खेळायचा होता त्यांना देखील. बॉल त्या ठिकाणी अडलाय जरूर. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती झाल्या. 3 गडी बाद. टीम जिजामाता 11. चोवीस धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या डावातील 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 4 चॅलेंजिंग षटक आहे गोलंदाजीसाठी. संदेश वाल्मिकी आलेत. 18 धावा करायचे आहेत या षटकामध्ये. चॅलेंजिंग षटक आहे. चौथं षटक. हो पहिलाच बॉल. त्याला उडवलंय, त्याला पाठवलंय लांब 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 खूपच लांब. मयुरेश भवर यांच्या बॅटमधून आलाय. पहिल्याच बॉलवर षटकार. 18 धावा करायच्या आहेत. पहिल्या बॉलवर षटकार. नाव आहे मयुरेश भवर. भवरची पॉवर आता मात्र पाहायला मिळते. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 या आकड्यावर. 18 धावा करायचे आहेत. त्या 18 धावा करत असताना पहिल्या बॉलवरती मयुरेश यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. हो पुढचा बॉल. यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. म्हणजे 2 बॉलमध्ये 7 धावा केल्यात मयुरेश यांनी. अजून पाहिजेत 11 धावा. 4 बॉलमध्ये 11 धावा करायचे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. मयुरेश भवर संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. हो यावेळेला देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली आहे. रिजवान आहेत आणि एकाच धावेवर आता मात्र समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 32 या आकड्यावर. म्हणजेच 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. उर्वरित 3 बॉलमध्ये आणखीन 10 धावांची गरज आहे हे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. प्रणय सावंत यष्टांच्या मागे. यष्टी रक्षक. हो रिजवानसाठी चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4चा खेळ आणि यानंतर मात्र एक्झिबिशन मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय संदेश वाल्मिकी. स्ट्राईक वरती आहेत रिजवान खान. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक त्याच दाटणीचा बॉल हाताळ. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलमध्ये 10 धावा करायचे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. मयुरेश भवर कान मंत्र दिलाय रिजवान खान यांना. कारण महत्वाची लढत आहे. त्यांना देखील ठाऊक आहे. हो आणखीन एक डॉट बॉल. लगातारचा 3रा चेंडू निर्धाव हाताळलाय. पहा काय गोलंदाजी राहिली. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर 5 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा खर्च केल्यात. नाव आहे संदेश. तर या ठिकाणी व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. VS स्पोर्ट्स आयोजित मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेत माननीय श्री उदयजी पवार साहेब, स्वराज्य फाउंडेशन आणि संस्थापक. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जाईल. माननीय श्री उदय पवार साहेब, स्वराज फाउंडेशन आणि संस्थापक
शुभमजी तांबोळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय माननीय श्री उदयजी पवार साहेबांचा. साहेबांची उपस्थिती आणि साहेबांचा एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. स्वराज फाउंडेशनचे संस्थापक माननीय श्री उदयजी पवार साहेबांचा यथोचित सन्मान. धन्यवाद. तदनंतर मात्र पुढील सन्मान या ठिकाणी केला जातोय. शिवसेना उपशाखा प्रमुख 205 माननीय श्री नितीनजी विचारे साहेबांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. नितीनजी विचारे साहेबांना देखील पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. शिवसेना उपशाखा प्रमुख शाखा क्रमांक 205 माननीय श्री नितीनजी विचारे साहेबांचा यथोचित सन्मान. रोहित यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जातोय. शिवसेना उपशाखा क्रमांक 205 माननीय श्री नितीनजी विचारे साहेबांचा. हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेमध्ये. पुढील सन्मान या ठिकाणी केला जातोय समाजसेवक माननीय श्री महेंद्र सातपुते साहेबांचा आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष सन्मान केला जाईल. रुपेशजी आंबेकर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते समाजसेवक माननीय श्री महेंद्र सातपुते साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेमध्ये. कारण तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. धन्यवाद. जातोय मॅचच्या दिशेने. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 29 या आकड्यावर. मयुरेश भवार अजूनही मैदानामध्ये आहे. एक षटकार अजूनही त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आतापर्यंत दर्शील गोलंदाजीसाठी आलेत. एक्झिबिशन मॅच देखील पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर जिजामाता 11 आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अभ्युदयनगर 11 म्हणजेच अभ्युदयनगर 11 या संघाचे संघमालक आहेत प्रज्योतजी सावंत साहेब आणि त्याचप्रमाणे जिजामाता नगर 11 या संघाचे संघमालक आहेत सुवाजी चव्हाण. अशा दोन बलाढ्य संघांमध्ये एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 29 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. म्हणजेच अजूनही जर आता आपण पाहिलं तर शेवटचे 9 बॉल अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. मयुरेश भवार 9 बॉल अजूनही शेवटचे 9 बॉल आहेत आपल्याकडे. हो यावेळेला पिचिंग झालाय खाली राहिलाय प्रणय सावंत यष्ट्यांच्या मागे म्हणजेच बॉल जाऊ देणार नाहीयेत. हा देखील बॉल रोखलाय त्यांनी. पहा प्रत्येक धाव या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करताय प्रणय सावंत. यष्टीरक्षक आहेत आणि यष्टीरक्षण आपण पाहिलं तर सातत्याने प्रणय सावंत यांच्या माध्यमातून धावा रोखण्याचा प्रयत्न झालाय त्या ठिकाणी. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. यावेळेला देखील बॉल गेलाय एका धावेसाठी. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 30 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. म्हणजे शेवटचे 7 बॉल अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. सेकंड सेमीफायनल. एका बाजूला आपण पाहतोय अविनाशी मिडबावकर आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मुकुंदजी गावडे म्हणजे जिजामाता 11 एका बाजूला आपण पाहतोय आणि मुंबईचा रताधीश एका बाजूला आपण पाहतोय. हो मयुरेश यांच्यासाठी पुढचा बॉल प्रचंड वेग. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. म्हणजे जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 3 गडी माघारी परतलेत टीम जिजामाता 11. शेवटचे 6 बॉल शिल्लक. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी सिद्धेश महाडिक सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. सिद्धेश महाडिक यांच्या माध्यमातून प्रभावित करणारी गोलंदाजी अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या सिद्धेश महाडिक यांनी आणि त्याच गोलंदाजाला आता मात्र हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय. माननीय श्री रवीजी कोरडे साहेबांचं देखील विशेष सहकार्य लाभलंय मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेमध्ये.
रवीजी कोरडे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेमध्ये क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे क्रिकेटसाठी केव्हा पण कधी पण आणि कुठे पण नाव म्हटलं तर रवीजी कोरडे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. सिद्धेश महाडिक गोलंदाजीसाठी. रिजवान खान शेवटचे 6 बॉल अजूनही आहेत बाकी. पहिलाच बॉल स्लोअर वन डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशा चुकली आहे. पंच मात्र वाईड बॉल या ठिकाणी घोषित करतायत आणि या वाईड बॉलच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 31 या आकड्यावर. सिद्धेश महाडिक सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. बॅटिंग देखील चांगली केली सिद्धेश यांनी. स्लोअर वन बॉल होता. लो फुल टॉस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गमावलाय हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अनिलजी उगले यांनी बॉल अडवलाय आणि पहा अनिलजी उगले यांनी जेव्हा त्यांच्याकडे बॉल गेला टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी सुरू झालाय. अनिलजी उगले यांचे चाहते त्या ठिकाणी बसलेत. अविनाश मिटबावकर यांनी विचार केला की या हुकमी एक्कल आपल्याला सेमीफायनल मध्येच पाठवायचं मैदानात. शेवटचे 5 बॉल शिल्लक. मयुरेश यांनी सोडून दिलाय बॉल. वेल लेफ्ट केलाय. वाईड बॉल पंच घोषित करतायत आणि या वाईड बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव संख्या तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 33 या आकड्यावर. 6 षटकांचा सामना आहे. 33 धावा धावफलकावरती झाल्यात. हो पुन्हा एकदा बॉल वेल लेफ्ट केलाय. आणखीन एक वाईड बॉल या ठिकाणी पंच घोषित करतायत. सिद्धेश महाडिक आता मात्र दडपण दबाव निर्माण झाला असेल सिद्धेश महाडिक यांच्यावरती. कारण समोर जर आपण पाहिलं तर विस्फोटक ताकदवार मयुरेश आपल्या समोर उभा आहे. त्याला कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करायची आहे हे देखील सुचत नाहीये. म्हणूनच की काय अवांतर धावा खूप साऱ्या आल्यात. यावेळेला आणखीन एक बॉल सोडून दिलाय. आणखीन एक वाईड बॉल या ठिकाणी पंच घोषित करतायत. लगातारचा 3रा चेंडू या ठिकाणी वाईड बॉल हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 35 या आकड्यावर. 35 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. कानमंत्र दिला जाईल सिद्धेश महाडिकला कारण शेवटचं षटक आहे. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळाली आहे पण अवांतर धावा खूप साऱ्या येत आहेत या षटकामध्ये. सिद्धेश महाडिक अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील मोठं नाव. आज मात्र मान्सून बिग बॅश 2024 ही स्पर्धा खेळण्यासाठी टीम मुंबईचा रथाधीश अविनाशी मिटबावकर यांचा संघ. या संघाचे संघमालक अविनाशी मिटबावकर आपल्या ताफ्यामध्ये दाखल करून घेतले सिद्धेश महाडिक यांना. हो यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. यावेळेला पिचिंग झालाय. खाली राहिलाय बॉल आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत. 35 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. शेवटच्या 4 बॉल मध्ये किती धावा येतील. मयुरेश भवर आज मात्र केलेली अविस्मरणीय फलंदाजी करावी लागेल. आठवावी लागेल. हो यावेळेला उडवलाय बॉल. उडवलेला बॉल पिंट्याने सांगितलं हा बॉल जाणार मैदानाच्या बाहेर आणि गेलाय देखील. येतोय मयुरेश भवर यांच्या बॅट मधून षटकार. 41 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे जर आपण पाहिले तर आणखीन 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्वर्ण जाधव आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती या. आपले वडील या ठिकाणी वाट पाहत आहेत. स्वर्ण जाधव आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती या प्लीज. हो यावेळेला लो फुल टॉस आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळालाय. दिशा चुकली आहे. फटका जरूर फसला. त्या बॉलला पाठवलं गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोचले धावफलकावरती 42 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. लास्ट 2 बॉल्स टू गो. बरोबर हो लो फुलटॉस बॉल. आणखीन एक वाईड बॉल आणि अवांतर धाव. अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत. अवांतर धावा खूप साऱ्या येत आहेत. हे महागडे षटक म्हणावं लागेल सिद्धेश महाडिक यांचं संपूर्ण स्पर्धेमधील या मॅच मधील.
हो या वेळेला फिरलाय, चेंडू पण फिरला आणि मयुरेश पण फिरला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 44. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 50 धावांचा आकडा पार करेल का संघ जिजामाता 11? एक सन्मानजनक धावसंख्या रचण्यात यशस्वी होऊ शकते जर या बॉलवर मोठा फटका आला तर. हो यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळालाय. म्हणजेच षटक क्रमांक 6चा खेळ देखील समाप्त झालाय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 44. जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 45 धावांची गरज असणार आहे. व्हीएस स्पोर्ट्स आयोजित मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेमध्ये शुभागमन झालेलं आहे. माननीय श्री रवीजी कोरडे साहेब, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. समर्थ रोड लाईनचे सर्वेसर्वा माननीय श्री रवीजी कोरडे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन. विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. मान्सून बिग बॅश 2024 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. यस 36 बॉल आणि या 36 बॉलमध्ये 45 धावांची गरज आहे. 36 बॉल 45 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण टीम मुंबईचा रत्नाधीश या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी विनंती करेन माझी साथी समालोचक विशाल सर आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. हेलो, थैंक यू आदित्य जी. सेकंड सेमीफायनल आज आपण पाहत असताना दुसऱ्या डावाला काही क्षणात सुरुवात होईल. 36 बॉल आणि समीकरण आहे 45 45 36 बॉल अँड 45 रन टार्गेट. व्हीएस स्पोर्ट्स आयोजित मान्सून बिग बॅश 2024 हे पर्व, हे यशस्वी पर्व, हा यशस्वी अंतिम दिवस मात्र आजचा रविवारचा दिवस. आज सगळेजण आज आपण अनुभवतोय, आनंद घेतोय. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा या सेकंड सेमीफायनल लढतीमध्ये हार्दिक असे स्वागत आहे. शनिवार आणि रविवार 2 दिवसांचा कालावधीमध्ये आयोजित असलेले या मुंबईमधील काळा चौकी अभ्युदयनगर परिसरामधील ऐतिहासिक मैदान अर्थातच शहीद भगतसिंग क्रीडांगणामध्ये आयोजित ही क्रीडा स्पर्धा. गेली 2 दिवस या क्रीडा स्पर्धेचा थरार मात्र अनुभवायला पाहायला मिळतोय. एकंदरीत 8 संघ, 8 संघांनी घेतलेला समावेश. 8 संघांमधून अनेक संघांचं स्वप्न मात्र अपूर्ण राहिलं आणि अनेक संघ मात्र माघारी जाताना पाहायला मिळाले. एकंदरीत या संपूर्ण सामन्याच्या अंतर्गत विचार केला तर S2M2 प्रकाश पेडणेकर, कृषी पलटण, संकेत सावंत, जिजामाता 11 मुकुंद गावडे, मुंबईचा रत्नादेश अविनाश मिटबावकर, श्री बॉईज ऋषिकेश मोरे, साई पॅकर, समीर घाडीगावकर, त्रिशा टायटन, तुषार परब, सक्षम 11 समीर निर्मळ, या एकंदरीत 8 संघांनी मात्र या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. आयकॉन म्हणून 1 खेळाडूची निवड झाली होती. एकंदरीत प्रत्येक संघामध्ये 13 खेळाडू, 2 एक्स्ट्रा खेळाडू, अतिरिक्त खेळाडू म्हणून प्रत्येक संघाला 2 राखीव खेळाडू देण्यात आले होते. परंतु प्रत्येक राखीव खेळाडूला देखील कोणत्या ना कोणत्या मॅचमध्ये खेळण्याची संधी नक्कीच मिळताना पाहायला मिळाली. प्रत्येक आयकॉन खेळाडूचा देखील आज बोलबाला प्रत्येक संघामध्ये आज आपल्याला पाहायला मिळाला. अनेकांनी सहकार्य केलं तर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असे मनपूर्वक आभार. आकाश मेहराळे, मनसे उपाध्यक्ष 205, जितेश गुरव शिवसेना उपशाखा प्रमुख 205, राजेश मोरे मनसे शाखाध्यक्ष 205, गणेश शिंदे वॉर्ड अध्यक्ष 205 भाजपा, जयसिंग आप्पा भोसले शिवसेना शाखा प्रमुख 205, विजय बुवा कुलकर्णी माताडी कामगार सेना भाजप उपाध्यक्ष, अतुल कुरणकर समाजसेवक, सोमनाथ साळुंके क्रिकेट प्रेमी, विजयभाई शिगवन क्रिकेट प्रेमी, एसी इव्हेंट अविनाश मिटबावकर, सचिन रावलजी, MB स्पोर्ट्स मयुरेश भवर, साई स्पोर्ट्स रोहन काडगे, ट्रिपल एस जतीन स्पोर्ट्स साई गिरकर, सिद्धेश महाडिक, चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाश पांगम, समर्थ रोडलाईन रवी कोरडे आणि त्याचबरोबर काळा चौकी क्रिकेट प्रॅक्टिस बाल उत्कर्ष क्रीडा मंडळ इमारत क्रमांक 43 सुहास चव्हाण आणि प्रज्योत सावंत या अनेकांनी मात्र या क्रीडा स्पर्धेसाठी अगदी विशेष असं सहकार्य केलं. आणि त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेची शोभनीय बाब म्हणजे आत्ताच अलीकडेच काही क्षणापूर्वी
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, या शिवडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे, ते शिवडीचे हक्काचे असे लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय बा नांदगावकर साहेब यांनी देखील आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहून या क्रीडा स्पर्धेचं या आयोजन समितीचं आवर्जून असं कौतुक केलं. ही देखील या क्रीडा स्पर्धेची एक विशेष बाब मात्र राहिली आहे. मॅचला सुरुवात होते. सेकंड डाव, दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात होतीये. 36 बॉलमध्ये 45 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पहिल्या षटकादरम्यानचा पहिला बॉल. यावेळेचा शॉट वन टप्पा भिरकावला गेलाय. वन बाउन्स जातोय बाउंड्रीच्या बाहेर, येतोय चौकार पहिल्याच बॉलवरती. अनिकेत चव्हाण फायर होताना पाहायला मिळालाय. रिझवानला मात्र पहिल्याच बॉलवरती उत्तर दिलंय. मयुरेश भवर मात्र कुठेतरी बॉलरला गाईड करत असताना काहीसा कानमंत्र दिला गेलाय. यावेळेचा बॉल थोडासा पुढे पिचिंग केला गेला. ओव्हरपिचचा टप्पा मिस झाला बॅटरकडनं. एक चांगला बॉल मात्र यावेळेला पिचिंग केला गेलाय. या अगोदरचा पहिला बॉल थोडासा आखूड टप्प्याचा मिळाला आणि त्या कारणाने तो बॉल जाणून बॅटरने मात्र बाउंड्रीवरती पाठवून दिला. चौकार आला होता. 2 बॉल 4 रन. यावेळेला पुन्हा तोच टप्पा, त्याच बॉलची पुनरावृत्ती आणि यावेळेला मात्र अनिकेत चव्हाण मात्र बॅक टू पॅव्हेलियन. बॅटने कडा घेतली, स्पर्श झाला आणि त्याची जाणीव होत असताना कीपरने मात्र कोणत्याही प्रकारे, मयुरेशने मात्र चूक केलेली नाहीये. हातामध्ये बॉल मात्र सामावला गेला आणि पहिला विकेट मिळतोय. पहिली विकेट, तिसरा बॉल आणि पहिला विकेट, पहिला झटका. आज अनेक जण या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून असे उपस्थित झाले. सर्वांचं हार्दिक असे स्वागत आहे. प्रेक्षकांचं देखील कौतुक आहे. प्रेक्षक देखील ह्या मॅचचा अगदी, प्रत्येक मॅचचा अगदी मनपूर्वक असा आनंद घेता येतो. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रो लिंक स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण टेक्निकल वर्ग, विपुल पंडुलकर यांचा हा संपूर्ण टेक्निकल वर्ग, ऑपरेटर असतील, 2 कॅमेरामॅन असतील, त्यांनी देखील ह्या संपूर्ण सामन्याचं कव्हरेज मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं अचूक असं कार्य केलंय. बॅटर पाठवायचंय, चला बॅटर पाठवायचंय. कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये एकंदरीत प्रेक्षकांनी 6000 प्रेक्षकांनी मात्र या लाईव्ह मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळाले. प्रणय सावंत नवीन बॅटर, काहीसं ढगाळ वातावरण होताना पाहायला मिळतंय. सकाळच्या सत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. पावसाळी रबर बॉल क्रीडा स्पर्धा म्हणून या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. मान्सून बिग बॅश 2024चं हे पर्व आहे. गेली अनेक वर्ष केतन काप आणि त्यांचा सहकारी वर्ग यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून आपल्या स्थानिक खेळाडूंसाठी दिला गेलेला हे एक प्लॅटफॉर्म नेहमी दरवर्षी मात्र आयोजित केली जाते. या अगोदरची मॅच पाहिली, 2 बॉल 1 पर्यंत मॅच आली. बॉलरने मात्र कुठेतरी चांगल्या प्रकारे गोलंदाजीचा अटॅक केला. 50 धावा डिफेन्स करत असताना शेवटच्या बॉलपर्यंत मॅच मात्र आणून ठेवली होती. कुठेतरी थोडीशी शेवटच्या ओव्हरवरती, 4थ्या बॉलवरती मात्र थोडीशी मिसफिल्ड झाली आणि त्या कारणाने मॅच हातून निसटली. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. तटबंदी जी बाउंड्रीवरती तैनात केली आहे ती तटबंदी खूप महत्त्वाची आहे. बॅकबोन म्हटलं जातं खेळाडूला. क्षेत्ररक्षक हा नेहमीच जमेची बाजू आहे. पाठीचा कणा म्हणून नेहमीच उभा राहिलाय संघासोबत. यावेळेचा बॉल पॉइंटला दिशा देण्याचा प्रयत्न. गोलंदाजाला नेहमी एक काय हवं असतं, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची पूर्णतः साथ हवी असते. कारण बॅटरकडनं प्रत्येक बॉलवरती रन सोडता येत नाही, बॉलरकडनं प्रत्येक बॉलवरती रन थांबवता येत नाही, विकेट सोडता येत नाही. परंतु आलेला प्रत्येक बॉल जर क्षेत्ररक्षकाने थांबवला ना तर नक्कीच एक संघाचं एक चित्र बदललं जाऊ शकतं. त्यामुळे बॅकबोन म्हटलं जातं क्षेत्ररक्षकाला. एक महत्त्वाचं स्थान आहे. फिल्डिंग फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. यावेळेचा बॉल हवेत, फायर, उंची गाठली, लांबी गाठली आहे, काय फटका फसतोय. 2 खेळाडू तैनात. कॅच मात्र मिस होतीये. कलेक्शन मात्र चुकीचं ठरलंय. अगदी कव्हर केला होता, अगदी आले होते, प्रॉपर आले होते बॉलवरती, परंतु शेवटच्या क्षणाला मनामध्ये मात्र धडकी भरली. हा बॉल गोळीच्या वेगाने अंगावरती, छातीवरती वार करतो की काय, अशी धडकी मात्र या मनामध्ये भरली आणि तो बॉल मात्र हातून निसटला. चांगला प्रयत्न, चांगली संधी होती म्हणायला हरकत नाहीये. पंचेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे.
36 बॉल आणि 45. सेकंड सेमीफायनल मॅच अंतिम फायनलमध्ये जाऊन पोचलेला एक संघ सक्षम 11 या संघाला मात्र फायनलमध्ये जाईपर्यंत मात्र शेवटच्या बॉलपर्यंत कष्ट करावे लागलेत. त्यांचा जो संघर्ष होता प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात त्यांनी जे पुकारलेले संघर्ष होतं ते मात्र विसरता येणार नाहीये. यावेळेचा रिझवानचा बॉल व्हाईट बॉल एक्स्ट्रामध्ये भर घालते. पावसाने मात्र कुठेतरी हजेरी लावतोय प्रेक्षकांना काहीसा पुन्हा एकदा आपली जागा मात्र सोडण्यास. परंतु प्रेक्षक जागा सोडतील परंतु मॅच सोडणार नाहीयेत, कारण प्रेक्षकांना आज दिवसभर हे क्रीडांगण मात्र अगदी मन भरून आनंद देतोय. त्या कारणाने कुठे ना कुठे झाडाचा आसरा घेतील, कुठे ना कुठे आडोशाला उभे राहतील. परंतु प्रेक्षक नक्कीच यावेळेचा फुलटॉस बॉल हल्ला चढवलाय, येतोय षटकार. क्या बात आहे. लोअर फुलटॉस बॉलला मात्र पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. 14 रन झालेत. 1 ओव्हर आणि 14 रन. पहिल्याच ओव्हर दरम्यान एक चौकार आणि एक षटकार सोडत असताना आदित्यच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. हलकीशी पावसाची सर मात्र आली. तदनंतर आणखी एक प्रेक्षणीय मॅच. अनेकांना उत्सुकता होत्या मॅच ती. जशी मॅच डिक्लेअर झाली तशी ती उत्सुकता मात्र सतत वाढत गेली. ती मॅच कधी असणार आहे, ती मॅच केव्हा खेळवली जाणार आहे, त्या मॅचसाठी कोण खेळाडू असणार आहेत, कोणत्या संघामध्ये कोणत्या खेळाडूंची वर्णी लागली आहे. कारण एका बाजूला अभ्युदय नगर आणि एका बाजूला जिजाबाता नगर अशा 2 संघांमधून खेळवली जाणारी ती प्रेक्षणीय मॅच मात्र काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच या सेमीफायनल लढतीनंतर ती मॅच देखील आपल्या भेटीसाठी येणार आहे. उत्सुकतेची आनंद देणारी आणखी एक मॅच प्रेक्षकांसाठी, प्रेक्षणीय मॅच. तदनंतरची सेकंड ओव्हर, दुसरी ओव्हर घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने रनिंग द बिटवीन कमी धावांचा पल्ला गाठत, कमी पावलांचा अंतर गाठत यावेळेला हलक्या हाताने घेऊन काढलाय. अगदी टायमिंग मात्र प्रॉपर पाहायला मिळालं. म्हणजे जास्त ताकदीचा वापर करावा लागलेला नाहीये, केवळ दिशा दिली गेली. आणखी एक षटकार मात्र येतोय प्रणयच्या बॅटमधून. यावेळेचा बॉल आलाय डॉट बॉल. अंतर कुरव गोलंदाजी मार्कवर. स्टेप आउट केला होता, पुढे येऊन सिंगल रनचा विचार करत होते, परंतु ती रन मात्र थोडीशी धोक्याची ठरली असती. थांबावं लागलंय. मंदार कुरव अगदी कमी पावलांचा अंतर गाठून रनिंग करून गोलंदाजी करतायत. स्लोवन पद्धतीची गोलंदाजी आहे, परंतु थोडंसं व्हेरिएशन आहे. काहीसं बॉलला टर्न करण्याची देखील त्यांच्यामध्ये एक ताकद पाहायला मिळते. बॉलला थोडंसं वळण देत आहेत. फिल्डिंग फॅक्टरमधील बदल केलाय, क्लोज घेतलाय काही खेळाडूंना, थोडंसं पुढे घेतलंय. फेसला मात्र थोडंसं प्लेअर मात्र जोडला गेलाय. यावेळेचा बॉल दिशा दिली गेली आहे लेग फाईन क्षेत्रामध्ये. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी एकेरी धावेचं मात्र थांबावं लागतंय. 21 रन येऊन पोचलेत. 6 ओव्हरची सेमीफायनल मॅच. या अगोदर देखील 6 ओव्हरची सेमीफायनलची मॅच आपण पाहिली. 36 बॉल 50 धावांचं लक्ष्य पाहिलं. ते लक्ष्य पार केलं गेलं, परंतु त्या लक्ष्याला सामोरं जात असताना संघर्ष अटळ राहिला. यावेळेचा बॉल चांगला पिचिंग गेलाय. कीपरकडे बॉल जातोय. येतोय डॉट बॉल. अनेक डॉट बॉल काढावे लागणारे, अनेक विकेट जोडावे लागणारे. 45 धावांचं लक्ष्य थांबवायचं असेल तर विकेट जोडवून बॉल देखील डॉट करावे लागणारे. मॅच मधील रणनीती थोडीशी बदलावी लागणारे. गोलंदाजी अटॅक मध्ये काहीसा बदल करावा लागेल. फुलटॉस बॉल मिडॉनच्या दिशेने प्रहार केला गेलाय. खेळाडू येतोय. 1च रन मिळेल. 2 ओव्हर आणि 22 रन. 8 रन मात्र खर्च केले गेले. मॅचचं समीकरण पाहता 2 ओव्हर आणि रन झालेत एकंदरीत 22. अजूनही 24 बॉल आणि 23 धावांची गरज आहे.
24 बॉल आणि 23 धावांची गरज. तसं पाहता हे लक्ष अगदी 18 बॉल मध्ये जर कव्हर केलं जाऊ शकतं, परंतु गोलंदाजी अटॅक जर प्रॉपर केला, बॉलरने जर कोणतीही चुकी केली नाही, एक्स्ट्रा रन जर टाळल्या आणि फिल्डिंग फॅक्टर जर मजबूत ठेवला, एकेरी धाव पुढे नेऊ दिली, तर हे मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाण्यास हरकत नाहीये. बॉलिंग फॅक्टर मॅच सोडून चालणार नाहीये. मॅच मध्ये तो जिवंतपणा जागा करावा लागणार आहे. जसे या मैदानामध्ये ओलावा तयार केलाय पावसाने, तसा तुमच्या मॅच मध्ये ओलावा तयार करावा लागणार आहे. त्या विजयाचा ओलावा तुम्हाला मात्र तयार करावा लागणार आहे. तिसरी ओव्हर पुन्हा एकदा रिझवानला गोलंदाजी मार्कवरती सेट केलं गेलंय. थर्ड ओव्हर सर्वांचं लक्ष मात्र या 2 दिवस या सुरू असलेल्या लीग फॉर्मॅट मधील क्रीडा स्पर्धेकडे, कारण विशेष पारितोषिक देखील, आकर्षक पारितोषिक, वैयक्तिक पारितोषिक देखील. यावेळेचा बॉल चांगला टप्पा मात्र पिचिंग केला गेलाय. स्टेप आउट होऊन पुढे येऊन हवेमध्ये फायर करत असताना बॉल अंगाला जाऊन आदळतोय. एकच रन मिळेल. 22 स्वरूपातील हा रन असेल. पुढचा बॉल रिझवान गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या ओव्हरचा पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा रनिंग करत असताना हा बॉल देखील पिचिंग केला गेलाय. शॉर्ट वन डिलिव्हरी, त्याला पुल केलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लर झोन मध्ये 1D 1 रन. दिशा मात्र थोडीशी गाठण्याची चुकी मात्र होताना पाहायला मिळते. एकेरी रन मिळालाय. आज एक मॅच मात्र काय रंगताना पाहायला मिळाला. एक मॅच मात्र प्रत्येक खेळाडूचा प्रवास, प्रत्येक संघाचा प्रवास आनंद देताना पाहायला मिळाला. प्रेक्षकांना दिलेला आनंद, प्रेक्षकांचे हे उपस्थिती दर्शवून जाते की प्रेक्षकांना देखील ही क्रीडा स्पर्धा अगदी आवर्जून आवडली आहे. प्रेक्षकांना देखील वाटतंय की ही आपली हक्काची क्रीडा स्पर्धा आहे आणि त्या कारणाने प्रेक्षक वर्ग अजूनही या क्रीडांगणामध्ये या मॅचचा आनंद घेत असताना. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शॉर्ट वन टप्पा बाउन्स केला गेला. 22 रन मिळालाय. पंचवीस रन झालेत. अजूनही 20 धावांचं समीकरण जुळवायचंय. चौथं षटक अतिशय महत्वाचं आहे. चौथ्या षटकाचा चॅलेंजिंग षटक चौथं षटक राहणार आहे. 18 रन तुम्हाला त्या षटकामध्ये स्वीकारायचे आहेत, जोडायचे आहेत. चला थोडं स्पीडअप करा. प्रेक्षणीय मॅच तदनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभ्युदय नगर विरुद्ध जिजामाता नगर अशी मॅच मात्र तदनंतरच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल हवेमध्ये पाठवलाय. वॉडा स्टँड अँड डिलिव्हरी. काय फटका, काय खेळी सजवली आहे, काय बॉलला मात्र पाठवलाय. लाजवाब, करारा, नेत्रदीपक, अगदी सुरेख येतोय षटकार. 6 धावा आणखी प्रगतीपथावर. काय कमालीचा स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. रिझवानला मात्र काय प्रत्युत्तर दिलंय पहिल्या ओव्हरला देखील आणि रिझवानच्या वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरला देखील. पुन्हा 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 यावेळेला लेग साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल मात्र स्पर्शून गेलाय. येतोय डॉट बॉल. 1 टू गो. शेवटचा बॉल आणखी एक शिल्लक राहतोय. 31 रन जुळवले गेले. तर शेवटचा बॉल 1 टू गो. लास्ट बॉल डिलिव्हर करायचा आहे. रिझवान डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. डावखुऱ्या शैलीचा जर आपण विचार केला तर क्रिकेटमध्ये त्यांना अगदी एक महत्वाचं स्थान आहे. बेनिफिट मिळतो त्या लोकांना. यावेळेचा बॉल नो बॉल. पंचांकडून मात्र फ्री हिट घोषित केला जाणार आहे. नो बॉल. एक्स्ट्रा भर घालते या फ्री हिट वरती. आजपर्यंत
या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये कोणत्याही साध्य गोष्टी झालेल्या नाहीयेत, परंतु यावेळेला मात्र फ्री हिटवरती आदित्यकडून मात्र काय पाहायला मिळतंय. भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटने काढा घेतली आहे काय प्रश्नचिन्ह. बॉल तर पकडला, फेकी गेली रनआउटसाठी प्रयत्न, रनआउटसाठी अपील. पंचांचा बोट आकाशाकडे, खेळाडू मात्र घसरलाय. थोडासा दुखापत होताना पाहायला मिळालीये, पडलाय, परंतु त्यातूनच सावरून स्वतः मात्र उभा राहिलाय. परंतु यावेळेला मात्र खेळाडूला माघारी जावं लागणार आहे, कारण बॅट मात्र अपुरी राहिली आहे, रनिंग मात्र अपूर्ण राहिलाय आणि तदनंतर बॅटर मात्र रनआउट. 3 षटकांच्या अखेरीस 32 धावा. आदित्यला माघारी जावं लागतंय. 32 18 बॉल आणि 32 रन झालेत. अजूनही 18 बॉल बाकी आहेत. अठरा बॉल आणि 13 धावांची गरज. 4थं षटक. आदित्य गुरव बॉलिंग अटॅक वरती. आदित्य गुरव 4थ्या षटका दरम्यानचा गोलंदाज. तर नवीन आलेला बॅटर स्ट्राईकला आपण पाहू शकतो संकेत मात्र विजयी संकेत देऊन जातोय का, कारण 18 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. या षटकामध्येच त्या 13 धावा पूर्ण करायचे आहेत. आदित्य बॉलिंग अटॅकवर. आदित्य मात्र गोलंदाजीसाठी 4थी ओव्हर घेऊन. शॉर्ट वन टप्पा, अपील होतीये, 1 बाउन्स. वॉन केलं जाईल गोलंदाजाला. असा बॉल जर पुन्हा आढळलास, रिव्ह्यू घेतला गेला बॅटरकडनं. बॅटरला कुठेतरी या बॉलवरती मनामध्ये शंका निर्माण झाली की हा बॉल कदाचित तो वाईड असू शकतो. त्या कारणाने थर्ड एम्पायरसाठी मात्र त्यांनी विचार केलाय. हॅलो. आणि या वेळेला घेतलेला रिव्ह्यू मात्र बॅटरच्या दृष्टीने होतोय सक्सेसफुल. क्या बात आहे. कमालीचा रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. रिव्ह्यू मात्र त्यांना कंटिन्यू राहील. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट वन टप्पा, नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. एक्स्ट्रा मध्ये भर घातली गेली आहे. 45 धावांचा पाठलाग करत असताना, 45 धावांचा पाठलाग थांबवत असताना गोलंदाजांकडनं एक्स्ट्रा धावांमध्ये भर अगदी भरभरून मात्र एक्स्ट्रा रन मात्र खर्च केले गेलेत. सेकंड सेमीफायनल आजच्या दिवसामधील 2 संघांमधील आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ आहे जिजामाता 11 आणि एका बाजूला मुंबईचा रत्नादेश. या 2 संघांमधून रथाधीश, या 2 संघांमधून सुरू असलेली सेकंड सेमीफायनलची मॅच. पुन्हा एकदा शॉर्ट वन टप्पा. डिक्लेअर झोन मध्ये घोषंकी क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी नो बॉल पुन्हा एकदा घोषित केला गेला पंचांकडून. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला गेलाय. मुंबईचा रथाधीशलाच अभ्युदयनगरचा राजा एकच येते. चला डिसिजन होतोय. नो+1 रन मिळतोय. यावेळेचा बॉल चांगला टप्पा पिचिंग केला गेलाय, मिस झालाय बॅटर कडून. 22 रन मिळतोय. 1 रन. जवळपास ही मॅच मात्र कुठेतरी
अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोचलेला संघ मुंबईचा रतादेश अभ्युदयनगरचा राजा हा संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होण्याच्या प्रयत्नात, अंतिम फेरीमध्ये दाखल होण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकतोय. यावेळेचा पुन्हा एकदा बॉल, अगदी शॉर्टवन टप्पा, पुन्हा एकदा 1 रन. अडतीस धावा झाल्यात, अजूनही 7 धावांची गरज. चला थोडं स्पीडअप करायचंय. अजूनही 2 मॅच आज आपल्याला खेळवायचे आहेत. प्रेक्षणीय मॅच देखील पाहायची आहे. यावेळेला मिडॉनच्या दिशेने एकेरीस रन. चौथं षटक, चॅलेंजिंग षटक, 18 धावा. या षटकामागे येणं बंधनकारक हा नियम या स्पर्धेचा. ही संकल्पना, एक अनोखी संकल्पना मात्र या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल पिचिंग केला, चांगला कव्हर केला किपर्सने. अगदी खालून आलेला बॉल मात्र थांबवला गेलाय. चार बॉल झालेत, अजूनही 2 बॉल षटकामागील, चौथ्या षटकामागील 2 बॉल मात्र शिल्लक राहिलेत. फुल टॉस बॉल मिस झालाय. मेडॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक रन. शेवटचा बॉल 1 to go. 40 रन झाले तर अजूनही 45 धावांसाठी 5 रनांची आवश्यकता आहे. परंतु या शेवटच्या बॉलवरती मात्र 18 रनांचं जे समीकरण आहे या ओव्हरचं ते पूर्ण होता होता मात्र राहिले, कारण एकच रन मिळाला शेवटच्या बॉलवर. एकंदरीत या षटकामागे धावा आल्यात. आठच धावा खर्च केल्या गेल्यात आणि 5 रन मात्र मायनस होताना पाहायला मिळतील. आणि 12 बॉलमध्ये गरज असणारे, 12 बॉल आणि 9 रनाची अजूनही गरज असणारे. 5 रन मायनस होत असताना 12 बॉल 9 अजूनही संघाला गरज आहे. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम्स रेडी राहायचे. आपण लगेचच त्या मॅच कडे देखील वळणार आहोत. आपल्या टीमला घेऊन दोन्ही टीम प्लेयरने सज्ज राहायचे. प्रेक्षणीय मॅच, ज्या मॅचची सर्वांनाच उत्कंठा राहिली आहे ती मॅच मात्र काही क्षणातच पाहायला मिळणार आहे. 36 रन झालेत, 9 धावांची गरज. पुन्हा एकदा मयुरेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मयूरचा चांगला बॉल, कमालीचा बॉल. मयूर मात्र ही गोलंदाजी मार्कवरती, मंदार मात्र या गोलंदाजी मार्कवरती ही ओव्हर कव्हर करून देतोय का? यावेळेला हवेत झेलची संधी, बॉल बाहेर जातोय की झेल मिळते? क्या बात आहे. यावेळेला हवेत बॉल, झेल मात्र मिळालीये. चेंडू हातामध्ये जाऊन विसावा घेतोय. मंदारच्या माध्यमातून चांगला बॉल मात्र आखण्यात आला. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 10 बॉल, अजूनही 9 रनांची अजूनही गरज आहे. आणखी एका दुसरा बॉल डॉट आला आणि एकेरी समीकरण चालू राहिलं तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत पहिल्या सेमीफायनल मॅच सारखी जाऊ शकते. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 45 धावांचा पाठलाग करत असताना हे चॅलेंज अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. मुंबईचा रताधीश, अभ्युदयनगरचा राजा म्हणून ओळख असलेला संघ अजूनही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. 9 रन अजूनही जोडायचे आहेत. अंतिम फेरीमध्ये प्रत्येकाला पोचत असताना या मॅच दरम्यान हा प्रवास मात्र अजून संपलेला नाहीये. सिद्धेश महाडिक नवीन बॅटर, ओव्हरआर्म अंडरआर्म क्रिकेटमध्ये चर्चेत असलेला खेळाडू. या परिसरामधून उदयास आलेला हा खेळाडू मात्र स्ट्राईकला पाहायला मिळतोय. मयूरला आणखी काही चेंडू, आणखी काही बॉल अशाच प्रकारे
पिचिंग करावी लागणार आहे तो. सलग 2 डॉट आलेत. यावेळेचा फुलटॉस बॉल मिडॉनच्या दिशेने एक टप्पा. क्या बात आहे, चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळते. बॉल थांबवला, बॉल फेकी केला आणि केव्हा नाही केव्हा एकच धाव खर्च केले. क्या बात आहे, चांगला मात्र रिजवानने मात्र कमालीचा मात्र बॉल थांबवला गेलाय. बाउंड्रीवर जाणारा बॉल थांबवलाय. एक एक रन महत्वाचा, एक एक क्षण महत्वाचा आहे. इथून पुढे देखील मॅच तयार होऊ शकते. अशाच प्रकारे तुम्हाला कमबॅक करायचंय. डेड बॉल. आणखी एखाद दुसरी विकेट काढावी लागणार आहे मंदारला. क्या बात आहे, चांगला बॉल मंदार. आता मात्र बॉल टू बॉल मॅच चालू होताना पाहायला मिळते. मंदार मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय. टीम जिजामाता संघाचा हा गोलंदाज कुठेतरी विजयी आशेची किरण जागे करताना पाहायला मिळत आहेत. 5 रन मायनस झाली, घसरण झाली आणि त्या कारणाने संघ मात्र थोडासा पुढे आलाय. एखाद दुसरा विकेट आला तर आणखी मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते, मॅच प्रेशराईज होऊ शकते. प्रेक्षकांना मात्र कुठेतरी ही मॅच पुन्हा एकदा आनंद देताना पाहायला मिळते. क्या बात आहे, कमालीचा बॉल. पुन्हा एकदा आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होते. मंदारचं षटक आणि एक वेगळ्या वळणावरती मात्र आखण्यात आलंय. आणखी एक चांगला बॉल मात्र पिचिंग केला गेलाय. मंदार मात्र सलग एक एक बॉल अगदी जाणीवपूर्वक जबाबदारीने अनुभवाने मात्र या खेळाडूंच्या बॅटच्या रडार मध्ये आखून बॉल मात्र मिस करतोय. सात बॉल 8 रनांची गरज. शेवटचा बॉल देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. शेवटचा बॉल देखील क्या बात आहे, मंदारसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बॉल. आणि या वेळेला मात्र शेवटच्या बॉलवरती रनआउट साठी मात्र प्रयत्न झाला होता, परंतु रनआउट मात्र मिस झालाय. 1 रन मिळतोय. 6 बॉल 8 मॅच आली असती, परंतु 6 बॉल 7 मॅच आहे. परंतु मंदारसाठी मात्र जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 2 रन मात्र खर्च केले गेलेत. 12 बॉल 9 ची मॅच. 6 बॉल 7 पर्यंत आणून ठेवलेली मॅच. मंदारचं हे मात्र कौशल्य पाहायला मिळालंय. 6 बॉल 7 रनांची गरज. मॅच वाढवली आहे, मॅच मात्र तयार केली आहे. मॅच मधील संघर्ष वाढवलाय, मॅच मधील जिवंतपणा तयार केलाय. विजयाचे आशेचे किरण जागे झालेत. हीच आहे ती खऱ्या अर्थाने VS स्पोर्ट्स मान्सून बिग बॅच 2024 ची क्रीडा स्पर्धा. आणि त्या क्रीडा स्पर्धेमधील हेच ते खरे हिरे, हेच ते खरे खेळाडू, हेच त्या अभ्युदयनगर परिसरामधून आलेले खेळाडू आज मात्र हा संपूर्ण काळा चौकी परिसरामधील हे क्रीडांगण गाजवताना पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 7 रन, 1 रन वर आहे. सेमीफायनलच्या मॅच अशाच प्रकारे रंग देताना पाहायला मिळतात, अशाच प्रकारे आनंद देताना पाहायला मिळतात. ही मॅच देखील शेवटच्या बॉल पर्यंत जाणार का? अतिशय इंटरेस्टिंग मॅच. रुपेश मात्र शेवटची ओव्हर. मंदारने तर आपलं काम केलंय, परंतु मंदारने काम करत असताना आता मात्र रुपेशला त्याचं काम करायचंय. फिल्डिंग फॅक्टर विचारात घ्यायचंय. फिल्डिंग फॅक्टर देखील महत्वाचा राहणार आहे. बॉल मात्र सोडून चालणार नाहीये. स्ट्राईकला मात्र प्रणव. 6 बॉल आणि 7 धावांची गरज. VS स्पोर्ट्स मान्सून बिग बॅच 2024 मधील दुसरी सेमीफायनल लढत अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचणारा संघ या 6 बॉल नंतर मात्र तो संघ निश्चित होणार आहे. त्यासाठीची ही लढत, त्यासाठीचं हे आयोजन, त्यासाठीचं हे पर्व, त्यासाठी आयोजित केलेली या ऐतिहासिक मैदानातील ही क्रीडा स्पर्धा जी 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून कव्हर केली जाते. प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून कव्हर करत असताना 3 पंचांच्या मुख्य निदर्शनाखाली पाहण्यात पडताना येणारी समालोचन कक्षामधील जबाबदारी स्वीकारत असताना मी विशाल जावीर आणि त्याचबरोबर आमच्या समवेत अभिषेक पाटील सर यांच्या माध्यमातून समालोचन कक्षाची जबाबदारी स्वीकारत ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य देखील केलं जात आहे. त्याचबरोबर गुणलेखन कक्षामध्ये देखील ओम गाडवे यांच्या माध्यमातून देखील
संपूर्ण गुणलेखन कव्हर केलं जात आहे. यावेळेचा बॉल 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र थांबावं लागतंय. 1 बॉल 2 पर्यंत मॅच येते का? काय मॅच पाहायला मिळालीये. 45 धावांचं लक्ष्य. त्या लक्ष्याला सामोरं जात असताना गोलंदाजाने मात्र एक एक बॉल पिचिंग करत एक्स्ट्रा रन खर्च करत देखील मॅच मात्र 5 बॉल आणि 6 पर्यंत आणून ठेवलीये. यावेळेचा बॉल मिडॉनच्या दिशेने फायर केलाय. अटॅक केलाय. खेळाडू येतोय. 1 रन तर निश्चित मिळेल. 1 बॉल 2 पाहायला मिळणार का? 1 रन जाऊ देत. 1 रन आला तरी चालेल. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच येऊ देत अशी अनेकांची आस आहे. अनेकांची इच्छा आहे. आज अनेक जण जिजामाता संघाला मात्र सपोर्ट करताना आणि आज अनेक जण मुंबईचा रतादेश अभ्युदयनगरचा राजा यांना सपोर्ट करत असताना पुल केला गेलाय. परंतु पुल केलाय तो डिक्लेअर 1 रनसाठी. 1 रन मिळालाय. सलग 3 बॉल 3 रन आलेत. आता मात्र 3 बॉल आणि 4 धावेची गरज. दुसरी सेमीफायनल मॅच. फिल्डिंग फॅक्टर धडधड दडपण दोन्ही संघांवरती. बॅटरवर बॉलरवरती खेळाडूवरती. चाहता वर्ग देखील अगदी त्याच आनंदाने छातीतील. यावेळेचा बॉल चुकीच्या प्रकारे हाताला गेलाय. ही गरज नव्हती खऱ्या अर्थाने पिचिंग करण्याची. वाईट बॉल मात्र खर्च केला गेलाय. आता मात्र 3 बॉल आणि 3 रनांची आवश्यकता. या बॉलची गरज नव्हती बॉलरकडनं. हे एक्स्ट्रा रन मध्ये तुम्हाला अडचणीत आणतात. मोक्याच्या क्षणी तुम्ही एक्स्ट्रा रन जर खर्च केले गेले ना तर मग तुमचा संघ नक्कीच बॅकफुटला जाऊन पराभूत होण्याच्या वाटेवरती राहू शकतो. 3 बॉल 3 धावेची गरज. यावेळेला पुन्हा एकदा पुल केलाय. किती रन मिळत आहेत? 1च रन मिळणार आहे. आता जर 1 बॉल 1 आला ना तर शेवटच्या बॉलवरती विचार केला जाईल की तो 1 रन मी का वाईट खर्च केला. आता मात्र डॉट काढावा लागणार आहे. 2 बॉल 2 रनांची आवश्यकता. VA स्पोर्ट्स आयोजित मान्सून बिग बॅश 2024 हे पर्व. या पर्वातील ही आणखी एक इंटरेस्टिंग मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 2 रनांची आवश्यकता. फिल्डिंग मधील बदल केला जातोय. बॅटरवरती प्रेशर वाढवण्यासाठी काहीशी रणनीती सेट केली जाते. स्ट्राईकला प्रणव. गोलंदाजी मार्गवरती रुपेश. यावेळेचा बॉल पिचिंग केला. अगदी सन्मान दिलाय कव्हर्सला. खेळाडू नाहीये याची मात्र पुरेपूर फायदा उचलला गेलाय. परंतु 1च रन मिळालाय. तो एक्स्ट्रा रन का खर्च केला हा विचार आता मनामध्ये येत असेल. 1 बॉल 1 रन. मित्र हो, मॅच आवडली तर टाळ्या झाल्या पाहिजे. कारण कोणता ना कोणता एक संघ फायनल मध्ये जाणार आहे. परंतु या 1 बॉल वरती ते चित्र स्पष्ट होणार आहे. तुमचे शुभ आशीर्वाद या 2 संघांना मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकतात. शेवटचा बॉल. 1 धावेची गरज आहे. सिद्धेश महाडिक 8वावी लागेल फलंदाजी. याच मैदानामध्ये केलेला सराव आज 8वावा लागेल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अविनाश मिडबावकर आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आहेत ते म्हणजे मुकुंद गावडे. म्हणजेच भगवा आणि पिवळा एकमेकांच्या समोर. शेवटचा बॉल शिल्लक. 1 धावेची गरज आहे. गोलंदाजीसाठी रुपेश. प्रणयने कानमंत्र दिलाय. सिद्धेश महाडिक ठरेल का हिरो? अविनाश मिडबावकर यांचं संपूर्ण लक्ष लागलंय. सिद्धेश महाडिक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. मंदारकडे आहे बॉल. उडवलाय उडवलाय. मंदार गुरु बंड्या. काळा चौकीचा बंड्या. मला का ओळखलं जातं संपूर्ण भारतभर या नावाची चर्चा. मयुरेश भोवर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये सेलिब्रेशन करत असताना पाहायला मिळालेत.
मयुरेश भवर खुश आहेत, मंदार गुरव खुश आहेत. आज मात्र मुकुंदजी गावडे देखील खुश नसणार आहेत, कारण सिद्धेश महाडिकची महत्वपूर्ण विकेट. हे जीवाभावाचे मित्र असले तरी मात्र एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले जरूर होते. फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. नाव आहे संघाचं जिजा माता 11. काय सामना रंगला, डोळ्याचं पारणं फेडणारा सामना. भूतोना भविष्य. शेवटच्या बॉलवरती एका धावेची गरज असताना मात्र मंदार गुरव यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळाले. आणि हा सामना मुकुंदजी गावडे म्हणजे जिजामाता 11 या संघाला जिंकून दिलाय. मयुरेश भवरने ठोकलेले ते षटकार ते देखील आठवावे लागतील. ती देखील महत्वाची बाबच आहे या संपूर्ण मॅच मध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो दिला जाईल, कारण ज्या खेळाडूने आज मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलं काळ्या चौकीचा बंड्या मंदार गुरव या नावाची चर्चा का राहिली आहे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, तेच नाव आज देखील पुन्हा एकदा पाहायला मिळालं. संघाला गरज होती. फलंदाजी करत असताना त्याने एक षटकार देखील ठोकला. 8 धावा केल्या, 2 षटक त्याने हाताळले आणि हे षटक हाताळत असताना अवघ्या 10 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील आपल्या संघाला मिळवून दिला. मंदार गुरव बंड्या ठरतायत मॅन ऑफ द मॅच. काय सामना रंगला पहा. मयुरेश भवरने ठोकलेले 2 षटकार, मॅचचं गणित देखील बदललं आणि तदनंतर मात्र मंदार गुरव गोलंदाजीसाठी आले. 2 षटक त्यांनी हाताळले. 10 धावा खर्च करत असताना विकेट देखील आपल्या संघाला मिळवून दिली आणि म्हणूनच की काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय मंदार गुरव. या समर्थ ऑनलाईनचे सर्वेसर्वा माननीय श्री रवीजी कुर्डे साहेब, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, आपलं देखील सहर्ष स्वागत. विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती या. माननीय श्री रवीजी कुर्डे साहेब, विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. यस, रिजवान देखील खुश